इम्तियाज जलील यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्यात आले। छत्रपती संभाजीनगरमधील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाल्याचं समोर आलेलं आहे। एका मंत्र्याच्या सांगण्यावरून गुन्हे दाखल झाले असं जलील यांचं म्हणणं आहे। एका मंत्र्याच्या सांगण्यावरून माझ्यावर गुन्हे दाखल झाले आहे असं म्हणत पोलिसांना भावपूर्ण श्रद्धांजली अशी सोशल मीडियावर मोहीम सुरू करत असल्याची माहिती इम्तियाज जलील यांनी दिली। या संदर्भात माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। आपल्यासोबत इम्तियाज जलील आहेत। सर, काय सांगाल, तुमच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत, काय तुमची पहिली प्रतिक्रिया? ते अनेक लोकांना त्यांनी सोडलेले आहे आणि हे जे लोक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांवर प्रेशर टाकण्याचं काम करत आहे, हे सगळे लोकांचे 7-7 कोटी रुपयाची एक स्कीम आहे समाज कल्याण विभागामार्फत, जे संजय सिरसाटच्या मार्फत सँक्शन होणार आहे। आता संजय सिरसाट साहेबांनी त्यांना सांगितलं की मी तुम्हाला ते 7 कोटी रुपयाची स्कीम सँक्शन करून देणार, तुम्ही हे मला जे दलदलमध्ये मी इम्तियाज जलीलला आणलेलं आहे त्याच्यामधून मला बाहेर काढा करके। आणि मग ते सगळे कामाला लागले। मग पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बोंबाबोंब सुरू लागले की हे आमच्या विरोधात, या समाजाच्या विरोधात त्यांनी असा शब्द वापरलेला आहे करके। मग मला हे सांगायचं आहे, मी जे हे शब्द वापरलेला आहे ते शब्द कुठून, मी फक्त वाचण्याचं काम केलेलं आहे। हे महाराष्ट्र शासनचा डॉक्युमेंट आहे, महाराष्ट्र शासनचा डॉक्युमेंट आहे। वर्ग 2ची जे जागा जे संजय सिरसाट साहेबांनी आपल्या 2 मुलांवर ट्रान्सफर करून घेतलेली आहे, या डॉक्युमेंटवर काय लिहिलेलं आहे तोच शब्द लिहिलेला आहे जे मी फक्त वाचण्याचं काम केलेलं आहे। मग तुम्ही माझ्यावर पोलिसांवर दबाव टाकून माझ्यावर विरोधात FIR रजिस्टर केली, मान्य आहे। मी तुम्हाला कोर्टामध्ये घेऊन जाणार, पोलीस कमिशनरला आणि सगळे जे PIsनी हे FIR रजिस्टर केलेली आहे त्या सगळ्यांना मी हायकोर्टामध्ये घेऊन जाणार आहे। रेस्ट इन पीस म्हणजे माझ्यासाठी जेव्हा हे FIR रजिस्टर झाली तर मला असं वाटलं की पोलीस आता पोलिसिंग करत नाही आहे, ते गुलामगिरी करत आहे। आणि कोणाची गुलामगिरी करत आहे ते हे पालकमंत्री संजय सिरसाटांची गुलामगिरी करत आहे। जे आपल्या समाजाशी प्रामाणिक नाही आहे त्यांना फक्त आपला 7 कोटी रुपयाची फाईलवर सिग्नेचर पाहिजे, ते असं करणारे लोकांना हे संजय सिरसाटने पाठवलेलं आहे। त्यांच्यावर जे काही आरोप करण्यात आलेले आहेत ते देखील त्यांनी फेटाळून लावले आहेत। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।